श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण गीतेतला 8वा श्लोक पाहतो आहोत. नहि प्रपश्यामि मम आपनुद्यात् यच्छोकं उच्छोषणं इंद्रियाणाम् अवाप्य भूमाव सपत्नं रुद्धं राज्यं सुराणाम् अपि च आधिपत्यम्. नहि प्रपश्यामि मम आपनुद्यात् यच्छोकं उच्छोषणं इंद्रियाणाम् अवाप्य भूमाव सपत्नं रुद्धं राज्यं सुराणाम् अपि च आधिपत्यम्. नहि प्रपश्यामि मम आपनुद्यात् यच्छोकं उच्छोषणं इंद्रियाणाम् अवाप्य भूमाव सपत्नं रुद्धं राज्यं सुराणाम् अपि च आधिपत्यम्. आता या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या या शोकाला नाहीस करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली किंवा प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचं निराकरण करता येणार नाही. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना सांगतोय की मला हा जो शोक झालेला आहे त्या शोकाला घालवण्याचं साधन किंवा उपाय मला दिसत नाहीये. या भूलोकावर सार्वभौम असणारं शत्रुरहित असणारं राज्य किंवा स्वर्गीय देवदेवतांचं राज्य जरी मला प्राप्त करून दिलं तरी सुद्धा माझ्या इंद्रियांना सुकवणाऱ्या या शोकाला घालवील असं कोणतंही साधन किंवा उपाय मला दिसत नाही. तर आता तूच सांग, मी माझा हा शोक, हे माझं दुःख, हा माझा विषाद कसा बरे मी कमी करू. या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केलंय, त्यांनी ज्या ओव्या मांडलेल्या आहेत त्या आता आपण बघूया. हे सकळ कूळ देखोनी जो शोकू उपजलासे मनी तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय आणिके. अशी ही 64वी ओवी आहे. अर्जुन म्हणतोय, हे देवा, हे परमेश्वरा, हा शोक जो काही निर्माण झालेला आहे आणि कशामुळे निर्माण झाला आहे तर हे सगळे माझे आहेत. नातेवाईक आहेत, बांधव आहेत, सुहृद आहेत, मित्र आहेत, हितचिंतक आहेत आणि हे सर्व माझ्याच कुळातली माणसं आहेत. हे सकळ कूळ देखोनी जो शोकू उपजला से म्हणे, या सर्वांना, या कुळातल्या माणसांना बघून माझ्या मनामध्ये जो काही शोक निर्माण झालेला आहे, उपजला आहे, तो तुझिया वाक्या वाचोनी न जाय आणिके. तो शोक
तू तुझ्या मुखाने मला काहीतरी सांगितल्याशिवाय, उपदेश केल्याशिवाय, ज्ञान दिल्याशिवाय तो जाईल असं काही मला वाटत नाही आहे. हे सगळे लोक पाहून अर्जुनाच्या मनामध्ये जो काही शोक निर्माण झाला होता तो भगवान श्रीकृष्णाच्या वाक्याने, बोलण्यानेच शांत झाला. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने त्याला नेमकं काय सांगितलं असेल हा एक मोठा कुतूहलाचा भाग आहे. आणि केवळ तुझ्या सांगण्यानेच तो नाहीसा होईल हा जो भरोसा अर्जुनाच्या मनात आहे तोही विशेषच नाही का? केवळ तुझे शब्द माझ्या कानी पडू देत, बस माझा शोक आपोआप नाहीसा होईल. महाराज म्हणाले, एक लहान मूल आजारी होतं. त्याच्यासाठी डॉक्टर आले आणि त्यांनी गोळ्या दिल्या. घाबरू नको म्हणून सांगितलं, पण ते मूल घाबरायचं काही थांबलं नाही, रडायचं काही थांबलं नाही. पण त्याची आई जेव्हा आली आणि तिने नुसतं त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, ये रे माझ्या बंड्या, आणि ते मूल लगेच शांत झालं. हो, म्हणजे ज्याप्रमाणे त्या लहान बालकाला आपल्या आईचे शब्द, आवाज हा जरी ऐकू आला तरी त्याला मोठा आधार वाटतो, आपलेपणा वाटतो. तसं अर्जुनाच्या मनामध्ये सुद्धा भगवंताविषयी इतकं प्रेम होतं की तू सांगितलंयस ना, मग माझं सगळं काळजी, चिंता मिटून जाईल. फक्त तू तुझ्या मुखाने सांग म्हणजे झालं. पुढची ओळी, येथ पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल, परी मोह हा न फिटेल मानसीचा. अरे कृष्णा, मला राज्य मिळेल हे सगळं ठीक आहे रे, ही संपूर्ण पृथ्वीसुद्धा माझी होईल हेही ठीक आहे, अगदी महेंद्र पदापर्यंत त्रिभुवनाचं राज्य मिळेल हेही ठीक आहे. पण देवा, हा जो मोह माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे मनामध्ये, आणि त्यामुळे माझं असमाधान जे झालेलं आहे, आणि या सगळ्या गोष्टी ज्या अज्ञानातून निर्माण झाल्या आहेत असं तू म्हणतोयस, ठीक आहे, मान्य आहे. हे सगळं जरी असलं तरी तुझ्या वाणीशिवाय, तुझ्या बोलण्याशिवाय हे जाणार नाही. जैसी बीजे सर्वथा आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरूढती सिंचिली, आवडे तैसी. ज्याप्रमाणे भाजलेलं बी हे कितीही उत्तम असलं आणि कितीही चांगल्या जमिनीमध्ये पेरलं आणि कितीही पाणी घालून त्याची निगा राखली तरी ते उगवत नाही. कारण का? ते बीज भाजल्यामुळे त्यातला अंकुर जो जळून जातो आणि त्या बीजातून कोंब फुटण्याची जी काही प्रक्रिया व्हायची असते ती होत नाही, नाही का? ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, येथ एकची उपेगा जाये परमामृत. अहो देवा, ज्याचं आयुष्यच संपलं आहे तिथे औषधाचा काय उपयोग होणार? आणि मग अशा या माणसाला जर वाचवायचं असेल
तर तिथे केवळ आणि केवळ अमृतच उपयोगी पडतं, आणि ते सुद्धा परम अमृत, म्हणजे भगवंताच्या कृपेने मिळालं तरच. तैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवन नोहे जीव बुद्धी, येथ जिव्हाळा कृपानिधी, कारुण्य तुझे. अर्जुन म्हणतोय, राज्य मिळो, भोग मिळो, समृद्धी प्राप्त हो, किंवा माझं जीवन सगळं उजळून जावो, तरी माझी ही जी जीवबुद्धी आहे, ही जी माझी देहबुद्धी आहे, ती जाईल असं वाटत नाही. येथ जिव्हाळा कृपानिधी, कारुण्य तुझे. माझ्या या मोहित बुद्धीला राज्यभोग संपत्ती या कोणत्याच गोष्टींचा उपयोग होणार नसून, हे कृपानिधे, केवळ आणि केवळ तुझा जिव्हाळाच उपयोगी पडेल. अर्जुनाला काय सांगायचंय बघा. राज्य, मान, सन्मान या सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टी जरी मिळाल्या, तरी माझी बुद्धी जी मोहाने ग्रासून गेलेली आहे, ती तुझा उपदेश आणि तुझ्याच मुखातून ते ऐकल्याशिवाय आणि तुझं प्रेम मला मिळाल्याशिवाय या सगळ्या गोष्टी माझ्याकडून नाहीशा केल्या जाणार नाहीत. माझं मन शांत होणार नाही. अर्जुनाला भगवंताचं प्रेम म्हणजे अगदी अमोल वाटत होतं. त्याच्या पुढे राज्य, सुख, संपत्ती, समृद्धी या सगळ्याच गोष्टी त्याला गौण वाटत होत्या. ऐसे अर्जुन येथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मी तेने. काय महाराजांची प्रतिभा आहे पहा. हे असं अर्जुन जेव्हा बोलला तेव्हा क्षणभर त्याची भ्रांती नाहीशी झाली, परंतु पुन्हा मोह येऊन बोकांडी बसला. अर्जुनाने कृष्णाला अपील केले आहे की, विनंती केली आहे की, तू मला सांभाळ. आणि ही विनंती करताना कृष्णाचा आधार आहे हा जो भाव त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, त्यामुळे तात्पुरती का होईना त्याची भ्रांती नाहीशी झाली आणि तो मोहाच्या बाहेर आला सुद्धा. ही स्थिती ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेली आहे. बघा, आपलंही तसंच होत नाही का? आपल्यालाही अनेक प्रकारची दुःख असतात, अडचणी असतात, अनेक प्रकारचे क्लेश असतात, यातना असतात. सांसारिक तापाने आपण सगळे वैतागलेलो असतो. परंतु असं सगळं असलं तरी जेव्हा आपण सत्संगामध्ये जातो, जेव्हा आपण प्रवचन ऐकतो, जेव्हा आपण भजन गातो, जेव्हा आपण नामस्मरण करू लागतो, तेव्हा या सगळ्या परिस्थितीतून आपण बाहेर नाही का येत, तात्पुरतं का होईना. जोपर्यंत भजन, प्रवचन, कीर्तन चालू आहे तोपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विसर पडतोच ना. प्रवचन ऐकलं, जप केला की त्यावेळेला तेवढ्यापुरतं, तेवढ्या वेळापुरतं का होईना आपण या सगळ्या अडचणीतून, परिस्थितीतून बाहेर येतोच. पण पुन्हा जेव्हा आपण घरी जातो तेव्हा सगळ्या गोष्टी परत आपल्या मानगुटीवर बसतात. अर्थात सद्गुरूंची कृपा जर झाली तर या गोष्टी कायमच्याच नाहीशा होऊ शकतात. जो सद्गुरू भगवंताला सुद्धा हलवतो
त्याला या गोष्टी दूर करणं काही अशक्य आहे का? मोरोपंतांची एक फार सुंदर आर्या आहे. त्या आर्यामध्ये ते म्हणतात की काट्यांच्या झाडावर जर एखादं वस्त्र वाऱ्याने उडून गेलं आणि ते घेण्यासाठी म्हणून जर आपण ओढलं तर काटे त्याच्यामध्ये घुसल्यामुळे ते फाटते. पण ते वस्त्र हळूहळू जर आपण सोडवत उलगडत नेलं तर मात्र न फाटता बाहेर निघू शकते. काय सुंदर उपमा आहे ना. काट्यांच्या झाडावर जर एखादं वस्त्र उडून गेलं असेल, पडलं असेल आणि ते जर आपण ओढून काढू लागलो तर फाटतं. पण जवळ जाऊन हळूहळू त्यातले काटे अलगद सोडवले आणि अलगद उचलून वर काढलं तर मात्र ते न फाटता वस्त्र आपल्या हाती येते. हे जसं कौशल्याचं काम आहे तसे सद्गुरू काय करतात, हळूहळू आपल्या जीवनातून ही सारी दुःखे, अडचणी, या साऱ्या त्रासदायक असणाऱ्या गोष्टी, वासना, विषय, विकार, यातून सद्गुरू हळूच आपल्याला बाहेर काढतात आणि आपण यातून बाहेर निघालेलो आहोत याचा पत्तासुद्धा शिष्याला लागू देत नाहीत. अशा प्रकारे सद्गुरू त्याला अलगद बाहेर काढतात. हीच सद्गुरूंची कृपा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.